हा वाला करू सॉल्व. The displacement of the particle. The displacement of the particle at time t is given by this equation. S is equals to 2t cube minus 5t square plus 4t minus 3. Find the time when acceleration is 14 फीट पर सेकंड स्क्वेअर. आता ऍक्सलेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं, पण ते फीट पाऊंड सेकंड मध्ये जर तुम्ही जाल तर एफपीएस सिस्टीम मध्ये फीट पर सेकंड. द वेलॉसिटी अँड द डिस्प्लेसमेंट ऍट दॅट टाइम, म्हणजे त्या टाइमला वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट काढा. आधी तर तुम्हाला काय विचारलंय की डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ह्या इक्वेशनने डिनोट केलेलं आहे किंवा रिप्रेझेंट केलेलं आहे, आणि तुम्हाला टाइम काढायचा आहे ज्यावेळी ऍक्सिलेशन 14 असेल. म्हणजे तुम्हाला याचे 3 डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागतील की दोन. वेलॉसिटी काय येईल डीएस बाय डीटी. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलं तरी काय बनेल 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4. बरोबर. आता याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे a इज इक्वल्स टू डीव्ही बाय डीटी दॅट इज इक्वल्स टू d2s बाय dt स्क्वेअर, म्हणजे 12t मायनस 10. पण आपल्याला ऍक्सिलेशन दिलंय 14. किती दिलंय 14 फीट पर सेकंड. सो 12t मायनस 10 इज इक्वल्स टू किती आहे 14. म्हणजे 10 तिकडे गेला तर 24. 12t इज इक्वल्स टू 24 म्हणजे टी काय बनेल 2 सेकंड्स. बरोबर ना, 2 सेकंड्स. आणि मग या टाइमला आपल्याला काय काढायचंय वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. वेलॉसिटी काय 6t स्क्वेअर मायनस 10t प्लस 4. पण आपल्याला एस कधी काढायचंय डिस्प्लेसमेंट वेन टाइम इज 2 सेकंड्स, म्हणजे 2 इंटू 2 क्यूब मायनस 5 इंटू 2 स्क्वेअर प्लस 4 इंटू 2 मायनस 3. बरोबर. म्हणजे हे काय बनेल 16 मायनस 20 2 ची पॉवर 4 म्हणजे 16 ना, मायनस 20 प्लस 8 मायनस 3. 8 minus 3 is 5. 5 minus plus 5 minus 20 is minus 15 and this is 1. बरोबर का. 1 मीटर, मीटर नाही फूट, 1 फूट. आणि वेलॉसिटी ऍट टाइम इज 2 सेकंड. 6 इंटू 2 स्क्वेअर मायनस 10 इंटू 2 प्लस 4. म्हणजे काय बनेल वेलॉसिटी इज इक्वल्स टू 24 मायनस 20 प्लस नाही रे 8 फीट पर सेकंड. कळत आहे. ओके. आता आपण थोडं पुढे जाऊ. कुठं अप्रॉक्सिमेशन. फाइंड द हे केलंय ना काल असं, म्हणजे या टाईपचा. आता आपण हा हा प्रॉब्लेम घेऊ. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ. पण त्याच्या अगोदर काय स्लाइड खाली वरचा क्वेश्चन पाहायचा होता का की स्लाइड मधला की इथला. ओके. Find the approximate value of this.
अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू साठी अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय? एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटेड टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. बरोबर का? मग तुम्ही याच्यावरून ए आणि एच डिक्लेअर करा. ए ला म्हणा 4, एच ला म्हणा -0.02. कळतंय का? मग आता तुम्ही काय करत असता, जर तुम्हाला एफ ऑफ ए प्लस एच काढायचं आहे ना, तर तुम्हाला एफ ऑफ ए माहित असला पाहिजे, एफ डॅश ऑफ ए माहित असला पाहिजे, एच माहित असला पाहिजे. एच माहितीये तर एफ ऑफ ए, आपण एफ ऑफ एक्स ला क्युबिक फंक्शन म्हणायचं का? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. मग एफ डॅश ऑफ एक्स काय बनेल? 3x². पण आपल्याला काय काढायचं? एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 4 काय? 4 चा क्यूब काय असतो? 64. बरोबर. आणि इथं एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ 4 काढायचं, एफ डॅश ऑफ ए 3 इंटू 4² 48 बनेल. बरोबर. 16 1 16 14 32 48. आपल्याला काढायचं एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे एफ ऑफ 3.98 म्हणजे काय? 3.98 चा क्यूब काढायचा आहे. बरोबर ना? म्हणजे एफ ऑफ 3.98 काय येईल? बाय युझिंग अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला इट इज अप्रॉक्सिमेटेड टू एफ ऑफ 4 प्लस एच इज -0.02 इंटू एफ डॅश ऑफ 4. बरोबर. मग एफ ऑफ 4 काय आहे बरं? 64 -0.02 इंटू एफ डॅश ऑफ 4 काय? 48. मग 48 इंटू 0.02 48 इंटू 0.02 48 आहे हा 0.96. येस. आता 64 मायनस 0.96 64 आहे ना तिथं? कळतंय ना? मग हे काय म्हणाल? 4036 63.04 is the approximate value. जेई वाले तुम्ही त्याच्यामुळे पटपट पटपट सांगतो तुम्हाला. ठीक आहे. एवढ्या स्टेप कोण करत बसणार? स्टेप्सच आहे पण त्या व्यवस्थित कळलं पाहिजे. आता नेक्स्ट साठी काय करावं लागेल? हे कळलंय का? नेक्स्ट साठी काय? फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ. याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची. तुम्हाला माहिती आहे 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड्स. 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स. बरोबर. मग आता तुम्हाला तर इथं व्हॅल्यू पण दिलेली आहे. कशाची? 1 डिग्रीची. डिग्री इन रेडियन दिलंय. ठीक आहे. कळतंय? तुम्ही असं म्हणू शकता का 30 मिनिट्स इज इक्वल्स टू हाऊ मेनी डिग्रीज? पहा 1 मिनिट किंवा तुम्ही म्हणाल की 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स असतात, तर 30 मिनिट्स इज इक्वल्स टू हाऊ मेनी डिग्रीज? मग त्यासाठी एक्स इज इक्वल्स टू काय येईल? 30 इकडे जाईल, 60 डिव्हिजनला जाईल म्हणजे हाफ डिग्रीज. बरोबर ना? 1/2 डिग्रीज. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली साइन ह्याची व्हॅल्यू काढायची आहे ना? काय काढायचंय? साइन 30 डिग्रीज 30 मिनिट्सची व्हॅल्यू काढायची. मग त्याची व्हॅल्यू काढणं म्हणजे कशाची व्हॅल्यू काढणं? साइन 30 डिग्री प्लस 1/2 डिग्रीज. बरोबर का? 30.5. कळतंय? मग 1/2 डिग्रीला आता 1 डिग्री इज इक्वल, आता सगळ्याला आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करणार. कशामध्ये? रेडियन मध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे ना? रेडियन मध्ये कन्वर्ट करणार. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स. मिनिट्स रे. 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड्स. ठीक आहे. 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट. पण ह्याची व्हॅल्यू काढायची आहे. पण आधी आपण काय करूयात? ह्याला सगळ्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करूयात. 30 डिग्री म्हणजे π/6 रेडियन आणि 1/2 डिग्रीज म्हणजे
0.0175 1 डिग्री म्हणजे एवढं, तर 1/2 डिग्री म्हणजे त्याचा हाफ. हे सगळं कशामध्ये आता कन्वर्ट झालंय? रेडियन मध्ये. आता पुन्हा आपण काय करू? 0.0175 डिव्हायडेड बाय 2. किंवा तुम्हाला असं पण येईल रे, तुम्ही जे पर्यंत बे 16 आणि बे 14 आणि बे 10. जे हे असेल साइन ऑफ, ऍक्च्युली वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ π/6 प्लस 0.00875. कळत आहे का? मग आता ए कशाला म्हणणार, एच कशाला म्हणणार? आता रेडीमेड ए आणि एच मिळाले ना. हा तुमचा ए, हा तुमचा एच, बरोबर. आता तुम्हाला काय काढायचंय? एफ ऑफ ए प्लस एच, बरोबर ना. दॅट इज अप्रॉक्सिमेटेड टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. हा फॉर्म्युला असतो ना. आता काय करणार तुम्ही? एफ ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए आधी काढणार ना. तर त्याच्यासाठी एफ ऑफ एक्स हे कोणतं फंक्शन कन्सिडर कराल? साइन एक्स. कळत आहे का? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. एफ ऑफ एक्स जर साइन एक्स असेल, कारण आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायचे? साइन ऑफ π/6 प्लस 0.00875. एफ ऑफ एक्स साइन एक्स असेल तर एफ डॅश ऑफ एक्स काय येईल बरं? कॉस एक्स. पण आपल्याला काय काढायचं असतो? एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए. एफ ऑफ ए काय येईल म्हणजे एफ ऑफ π/6 काय येईल? साइन π/6. साइन π/6 काय असतो? 1/2. साइन 30 1/2 ना. आणि एफ ऑफ एफ डॅश ऑफ π/6 म्हणजे काय येईल? कॉस ऑफ π/6. तर कॉस π/6 √3/2 असतो. पण त्यांनी डायरेक्ट व्हॅल्यू दिली ना 0.866. हा. आता एफ ऑफ एक माहिती, एफ डॅश ऑफ ए माहिती आहे, तर तुम्हाला काय काढायचंय? एफ ऑफ π/6 प्लस 0.00875 काढायचा आहे. तर तुम्ही त्याला अप्रॉक्सिमेट करणार, अप्रॉक्सिमेटेड टू एफ ऑफ π/6 प्लस एच काय 0.00875 इंटू एफ डॅश ऑफ π/6. कळतंय? काय काय झालं? 175 75 ना. डिवाइड कर बरं. 0 बे 16 बे 14 आणि बे 10. आता डायरेक्ट आन्सर काय येईल सांगा? एफ ऑफ π/6 किती आहे? 0.5. अरे 1/2 म्हणजे 0.5 ना. हे काय? 0.00875 इंटू 0.866. हे कॅल्क्युलेशन करा आता तुम्ही. 866 इंटू 875 875 इंटू 866. आणि हे किती डेसिमल्स आहेत? 5 आणि 3 8. हे किती? 6. अजून एक आणि पॉइंट. म्हणजे याचा आन्सर येईल 0.5. 0.5 याच्यामध्ये ऍड केला तर 0.5075775.
कशात पाहिलं? कॅल्क्युलेटर मध्ये. हम्म. बरोबर आहे ना? एवढं पण नाही जायचं, 4च डेसिमल पर्यंत जायचं, पण ठीक आहे. 0.5075775. ओके, समजलं मग. नेक्स्ट नेक्स्ट प्रॉब्लेम आता कोणता घ्यायचा? हा घेऊ. Find the approximate value of log to the base log of 998 to the base 10, given that log e to the base 10 is equals to 0.4343. आता सगळ्यांचं लक्ष समोर असलं पाहिजे एकदम स्क्रीनवर. ह्याची व्हॅल्यू माहित नाहीये, मग आता मला ए आणि ए ची डिक्लेअर करावं लागेल. ए कशाला म्हणू मी? 1000 ला ए जर म्हटलं तर लॉग 1000 टू द बेस 10 काढू शकतो मी. आन्सर काय येईल? 3. का बरं? कारण हे 10 ची पॉवर 3 पुढे येईल, लॉग 10 टू द बेस 10. म्हणजे म्हणून मी ए असा चॉईस करायचा आहे की ज्याची व्हॅल्यू फंक्शन मध्ये टाकल्यावर ती व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे, आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकल्यानंतरही ती व्हॅल्यू माहित पाहिजे. आणि एच काय येईल मग? -2 येईल, बरोबर का? मग आता पहा, आपल्या फंक्शनला आपण आता कोणतं फंक्शन म्हणणार? लॉगरिथमिक फंक्शन. पण कसं? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स नाही, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स टू द बेस 10. कळतंय का? मग मला सांगा एफ डॅश ऑफ एक्स काय येईल? लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, पण ते लॉग ई टू द बेस वालं. पण आता इथं काय करावं लागेल माहिती? आपल्याला बेस चेंज प्रॉपर्टी वापरून ह्याला लॉग एक्स टू द बेस ई डिवायडेड बाय लॉग 10 टू द बेस ई असं लिहावं लागेल. कळते का? बेस चेंज प्रॉपर्टी, लॉग एक्स अपॉन लॉग 10, बेस दिला ई. बरं, त्यांनी तर लॉग 10 टू द बेस सॉरी लॉग ई टू द बेस 10 ची व्हॅल्यू दिली आहे, आणि इथं तर आपल्याला लॉग 10 टू द बेस ई आलाय. पण तुम्हाला लॉगरिथमिकची प्रॉपर्टी माहिती आहे ना, 1 अपॉन लॉग ऑफ ए टू द बेस बी इज इक्वल टू लॉग ऑफ बी टू द बेस ए. हे फ्लिप होतील, हे चेंजेस होतील. ऍक्च्युअली दिस इज लॉग ऑफ ई टू द बेस 10 इंटू लॉग ऑफ एक्स. बेस नाही मेन्शन केलं म्हणजे काय आहे? ई. 1 नाही रे, 1 बेस नसतो. लॉगरिथमिकचा बेस कधीच 1 नसतो. लॉग ई टू द बेस 10 ची व्हॅल्यू काय? 0.4343. आणि हा काय? लॉग एक्स. म्हणजे आपलं फंक्शन काय बनलंय बघा, हे फंक्शनच लिहिलंय आतापर्यंत आपण. आता त्याचं डेरिव्हेटिव्ह. तर मला सांगा 0.4343 कसा आहे? कॉन्स्टंट. तर तो बाहेर काढला. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स काय आलं? हे आलं. पण आपल्याला काय काढायचंय? एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए. बरोबर. ए काय आपला? 1000. एच काय? -2. तर एफ ऑफ ए आपल्याला काढायचंय. एफ ऑफ 1000. एफ ऑफ 1000 काय येईल? 0.4343 इंटू लॉग ऑफ, किंवा असं म्हण, कशाला कॉम्प्लिकेटेड मध्ये जायचंय? ते इक्वेशन कशाला वापरायचं? हे वापरा ना, कारण सगळ्या गोष्टी एकच आहे. लॉग ऑफ 1000 टू द बेस 10 म्हणजे लॉग ऑफ 10 ची पॉवर 3 टू द बेस 10 म्हणजे 3. कळालं? एफ ऑफ ए आला. एफ डॅश ऑफ ए काढायचा. एफ डॅश ऑफ ए काय येईल? एफ डॅश ऑफ 1000 इज इक्वल्स टू 0.4343. अरे एफ डॅश ऑफ 1000 अपॉन 1000 म्हणजे हे काय येईल? 0.0004343. कळतंय? 30 म्हणजे 30 इकडे शिफ्ट होतील ना, बरोबर. आता आपल्याला काय काढायचंय? एफ ऑफ 998. एफ ऑफ 998 म्हणजे काय? लॉग ऑफ 998 टू द बेस 10 काढायचा, बरोबर. मग एफ ऑफ 998 चं इक्वेशन काय येईल? अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला वापरला तर एफ ऑफ 998
f of a plus h is approximated to f of a म्हणजे f of 1000 प्लस h काय -2 बरोबर इंटू f डॅश ऑफ a काय आपला 1000 पण f ऑफ 1000 कशाच्या इक्वल आहे 3 बरोबर मायनस 2 इंटू 0.000433 म्हणजे हे काय येईल 3 मायनस 0.000866 कळतंय आता 3 मधून हे सबट्रॅक्ट केलं तर 3.000000 आणि हे काय 0.000866 मग हे काय होईल 4131999 ह्याचा आन्सर आला ह्याचा आन्सर काय आलं अप्रॉक्सिमेट आन्सर 2.9991314 कळतंय का समजते सगळ्यांना ओके आता अजून एक प्रॉब्लेम त्याच्यानंतर टॅन इनवर्स वाले पण प्रॉब्लेम आहेत अप्रॉक्सिमेशन आता किती वेळात संपू आपण काय टाइम झालाय 10:30 एक 15 मिनिटात ठीक आहे कितीपर्यंत लेक्चर सांगितलं होतं काहीच नाही ना असं आयडिया हे तर करू शकता मग अशा एक टाईपचा प्रॉब्लेम घेतला तर हे 4 प्रॉब्लेम तुम्ही करू शकता आरामात एक्झरसाइजचे ठीक आहे हे पण करू शकता सगळे आता हे असे प्रॉब्लेम नाही घेतले ना ह्याच्यातला एक घ्यावा लागेल ओके आणि हा कोणता आहे इथं हा एक घेऊ फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू लाईट गेली का रे गेली का फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ दिस ऍट एक्स इज इक्वल्स टू 1.98 आता खेळत जर बसले 1.98 टाकत बसले याच्या जागी तर किती वेळ जाईल बरं त्याचा क्यूब काढा हे करा ते करा पण आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पाहिजे आपण काय करणार एफ ऑफ एक्स माहितीये आधी तर ए डिक्लेअर करा एक्स कडे पहा आपल्याला काय काढायचंय एफ ऑफ 1.98 काढायचंय एफ ऑफ एक्स हा आहे तर याच्यावरून ए आणि एच डिक्लेअर करा सिंपल कोणता आहे 2 घेतलं तर सिंपल आहे आणि एच ला काय घ्यावं मग -0.02 कळतंय का मग आपल्याला काय काढावं लागेल एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 2 काढावं लागेल काय 2 क्यूब प्लस 5 इंटू 2 स्क्वेअर -2 इंटू 2 प्लस 3 बरोबर म्हणजे हे काय येईल 8 प्लस 20 -4 प्लस 3 म्हणजे 24 प्लस 3 27 बरोबर का एफ ऑफ 2 मिळाला आता एफ डॅश ऑफ एक्स काढावा लागेल एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए आपल्याला काढावं लागतं ना एफ डॅश ऑफ एक्स काय आला 3x स्क्वेअर प्लस 10x -2 म्हणजे एफ डॅश ऑफ 2 जर काढला तर हे येईल 3 इंटू 2 स्क्वेअर प्लस 10 इंटू 2 -2 म्हणजे 12 प्लस 20 -2 मीन्स 30 12तून 2 गेले 10 10 आणि 20 30 बरोबर एफ डॅश ऑफ 2 पण आपल्याला मिळाला आपल्याला काय काढायचं एफ ऑफ 1.98 एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल्स टू एफ ऑफ ए एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू h is -0.02 into f dash of a
एफ ऑफ टू काय आहे आपला 30 -0.02 अरे एफ ऑफ टू 27 आहे -0.02 इंटू 30 हे काय बनेल 0.15 27 मायनस 0.6 बनेल नाही का 0.6 मग हे काय आन्सर काय येईल 26.4 26.4 कळतंय का ओके अजून एक प्रॉब्लेम इनवर्स वाला हे पण जमेल आता असे जमतील आता आणि हे पण जमतील आता काय राहिलं ईच्या पॉवर वाले दोन प्रॉब्लेम घ्यायचे अजून मला टॅन इनवर्स वाला चला कॉट इनवर्सचा घेऊ मग टॅनचा काय तुम्ही इझिली करू शकाल कारण कॉट इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह -1/1 प्लस एक्स स्क्वेअर असतं डेरिव्हेटिव्ह पण घ्यावं लागतं ना आपल्या फंक्शनचा ठीक आहे फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ आता हे हा वाला सॉल्व्ह करणार आपण कॉट इनव्हर्स ऑफ 0.099 ए आणि एच डिक्लेअर करा ए इज इक्वल्स टू 1 एच इज इक्वल्स टू -0.001 बरोबर का कळतंय व्यवस्थित करा 1 मधून मायनस करून पहा नाही तर म्हणजे एक्झाम मध्ये जास्त घाई नका करू घाई गडबड 0.001 बरोबर आता आपलं एफ ऑफ एक्स काय आहे सांगा बरं कॉट इनवर्स ऑफ एक्स बरोबर का एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स काय येईल -1/1 प्लस एक्स स्क्वेअर पण आपल्याला काय काढावं लागतं एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए कारण आपल्याला एफ ऑफ ए प्लस एच काढायचं आपल्याला काय काढायचं ऍक्च्युली एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे एफ ऑफ 0.999 काढायचं आहे दॅट इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ 0.999 आपल्याला फाइंड आउट करायचं मग आता इथं एफ ऑफ काय टाकणार तुम्ही 1 मग तो येईल कॉट इनवर्स ऑफ 1 टॅन इनवर्स ऑफ 1 काय असतो रे अरे 1 टॅन थिटा 1 कधी असतो π/4 ला मग कॉट इनवर्स 1 कशाला असतो तो पण 45 ला असतो π/4 कळत आहे आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ 1 हा काय येईल -1/1 प्लस 1 स्क्वेअर म्हणजे -1/2 म्हणजे -0.5 बरोबर का आता पायची व्हॅल्यू तुम्ही काय कन्सिडर करू शकता माहितीये 3.1413 असं काहीतरी कन्सिडर करू शकता दिली जाते तशी व्हॅल्यू कन्सिडर पाय इज इक्वल्स टू असं सांगितलं असेल इथं कुठं म्हणलंय का ची व्हॅल्यू पण लक्षात ठेवायची 2.718 या दोन गोष्टी लक्षात ठेवा ची व्हॅल्यू काय लक्षात ठेवणार तुम्ही 2.7183 आणि पाय आय थिंक 3.1413 अशी कन्सिडर करा कुठल्याच प्रॉब्लेम मध्ये पायची व्हॅल्यू 3.1 कधी कधी ते सिम्प्लिफिकेशन साठी देतात पण आपल्याला 3.1413 कन्सिडर करायचं बरोबर ओके किंवा तुम्ही असं करू शकता आपण 4 डिजिट पर्यंत जाऊ 7×21 काय राहील 7×7 7×28 7×14
7×8=56. 3 पॉइंट हे काय करा, पायची व्हॅल्यू काय कन्सिडर करा, 3.1428. 7×2=14 बरोबर का? 7×1=21, 7×1=7, 7×4=28, 7×2=14. ओके, ही कन्सिडर करा. कधी कधी काय करतात, प्रॉब्लेम सोपा व्हावा म्हणून ते अप्रॉक्सिमेटली तसं देतात. आता आपण 3.1428 कन्सिडर करू. आता हा π/4 काय येईल बरं, 3.1428 डिवायडेड बाय 4 म्हणजे हा काय येईल, 0.7857. कळतंय? एफ ऑफ ए आलाय, एफ डॅश ऑफ ए आलाय, आपल्याला काय काढायचंय, एफ ऑफ 0.999. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटेड टू एफ ऑफ ए प्लस एच. एच काय, -0.001 इंटू एफ डॅश ऑफ ए. एफ डॅश ऑफ ए काय, -0.5. आन्सर काय यायला पाहिजे, एफ ऑफ 1 काय, 0.7857 आणि हे काय येईल 0.5 इंटू 0.001. 0 प्लस येईल ना, आता मायनस मायनस प्लस, 0.0005 बरोबर. मग 5 प्लस 7, फोर्थ डिजिट काय येईल 2, म्हणजे आन्सर, फायनल आन्सर 0.7862. तुम्ही असं म्हणू शकता, हेन्स cot inverse of 0.999 is approximately equals to 0.7862. एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे ना, cot inverse 3.1416 घेतली त्यांनी व्हॅल्यू, आपण ही घेतली, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बरोबर आहे. ओके, म्हणजे आता एक लास्टचा प्रॉब्लेम, काय क्लास संपणार नाहीये, ब्रेक मिळेल तुम्हाला. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ. आता ए ची पॉवरची घेतो, मग ई ची पॉवर इझी आहे. ह्याच्यातलं सॉल्व मधलं अजून एक, का रे कळलं नाही, इथेच घेऊ. चल, टॅन इनवर्स ऑफ 0.999 काढायचं. एफ ऑफ एक्स काय म्हणणार, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, बरोबर का. एफ डॅश ऑफ एक्स काय म्हणणार, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हे आतमध्ये काय, ए प्लस एच आहे, आतमध्ये काय ए प्लस एच, त्याच्यावरून ए आणि एच सांग, 1 आणि -0.001 बरोबर. आता तुला काय काढायचं असतं, एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए, म्हणजे तुला काय काढायचं, एफ ऑफ 1 आणि एफ डॅश ऑफ 1. एफ ऑफ एक्स काय, टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ 1 म्हणजे काय, टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे π/4. आणि एफ डॅश ऑफ 1 म्हणजे काय, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे 1/1 प्लस 1 स्क्वेअर, म्हणजे डिनॉमिनेटरला 2 येईल, वरती 1, म्हणजे हे काय येईल 0.5, 1/2 येईल नाही, 0.5. अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय, एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटेड टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए, बरोबर. मग आपल्याला काय काढायचं, एफ ऑफ 0.999, कारण एफ ऑफ एक्स काय, टॅन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 0.999, दॅट इज एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 1 प्लस एच, एच काय -0.001 बरोबर ना, इंटू एफ डॅश ऑफ 1 काय 0.5, म्हणजे काय येईल, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय π/4. आताच पाहिलं होतं ना, π/4 इज इक्वल्स टू व्हॉट,
3.1416 कन्सिडर करू सध्या, कारण कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल. 4 8 32, 4 7 28, 7 खाली उरले 3, 4 8 32 आणि 4 5 20, 4 4 16, म्हणजे हे काय येईल 0.7854 आणि हे मायनस एक डिजिट इकडे शिफ्ट होईल म्हणजे मायनस 0.0005. कळतंय? म्हणजे 0.7854 0.7854 मायनस 0.0005 जर केलं तर 14तून 5 गेले, 14 मायनस 5 इज 9, 487.0 म्हणजे अप्रॉक्सिमेट आन्सर tan इनवर्स ऑफ 0.999 चा अप्रॉक्सिमेट आन्सर किती आहे 0.7849. कळतंय का? हा, समजलं? आता एक प्रॉब्लेम घेऊ आपण. हा वाला घेऊ. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ. पहा, ह्या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवायचं तुम्हाला. ई ची व्हॅल्यू 2.7183 बरोबर ना, असेच सांगितले होते ना. मला पण लक्षात नाही राहती व्हॅल्यू. हा, 2.7183, 718 पर्यंत असते लक्षात. 3 येणं लास्टला. ओके, आता नो. हा वाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ई ची पॉवर 2.1 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. गिवन काय आहे? ई ची पॉवर 2 इज इक्वल्स टू 7.839. अरे मग खूप सोपं. एफ ऑफ एक्स ला काय म्हणणार तुम्ही? ई ची पॉवर एक्स, बरोबर. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स काय बनेल? ई ची पॉवर एक्स. मग तुम्हाला काय काढायचं? एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए. आता तुम्ही काय कराल? ए डिक्लेअर करा. हे जे आहे 2.1 दॅट इज ए प्लस एच. ते काय असतं? ए प्लस एच. त्याच्यावरून ए आणि एच डिक्लेअर करा. एच स्मॉल असतो 0.1. ठीक आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ 2 काय बनला आपला? ई ची पॉवर 2 म्हणजे 7.389 आणि एफ डॅश ऑफ 2 काय बनला? ई स्क्वेअर म्हणजे 7.389 बरोबर. आता तुम्ही काय करणार? अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला वापरणार. एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे एफ ऑफ 2.1 इज अप्रॉक्सिमेटेड टू एफ ऑफ 2 प्लस एच टाइम्स एच काय आपला 0.1 0.1 टाइम्स एफ डॅश ऑफ ए म्हणजे हे काय बनेल 7.389 प्लस 0.1 into 7.389 is 0.7389. आता यांना ऍड करा फक्त. 7.389 प्लस 0.7389 97218 8.1279. कळतंय? आता पहिला करू शकताय का तुम्ही लगेच? हा, ई ची पॉवर 0.995 ची व्हॅल्यू काढायची. ई ची पॉवर 0.995. ए आणि एच डिक्लेअर करा इथून. 1 आणि ए ला समजा 1 म्हणू, कारण ई अँड कन्सिडर ई ॲज 2.7183. एच काय येईल बरं? सबट्रॅक्ट करा 1 मधून. मायनस 0.005. मायनस कसा येईल? हा, मायनसच येईल. पण याच्यामधून सबट्रॅक्ट करतोय ना, बरोबर. आता एफ ऑफ ए काढा. एफ ऑफ एक्स फंक्शन डिक्लेअर करा. काय होईल फंक्शन? ई ची पॉवर एक्स. एफ डॅश ऑफ एक्स पण काय
ई ची पॉवर एक्स, म्हणजे तुमचा एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ डॅश ऑफ ए, दोन्ही गोष्टी एकच असणार आहे कारण इक्वेशनच एक आहे, म्हणजे ई ची पॉवर 1 म्हणजेच 2.7183. आता तुमचा अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला एफ ऑफ 0.995 एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 1 प्लस एच टाइम्स एच काय आहे -0.005 टाइम्स एफ डॅश ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए काय आहे म्हणजे एफ डॅश ऑफ 1. तर हे काय येणार सांगा, एफ ऑफ 1 2.7183 मायनस 0.005 इंटू 2.7183. आता हे करा इथून, ठीक आहे. समजलं का मग? असं कराल का 3 पॉइंट, याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढू शकाल का? आन्सर 2.70471. ह्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढा. मी फक्त तुम्हाला बेसिक आयडिया देतो. काय करणार, एफ ऑफ एक्स ला काय कन्सिडर करणार, ए ची पॉवर एक्स म्हणजे 3 ची पॉवर एक्स. हा जो ए म्हणजे हा जो आहे हा ए प्लस एच आहे, त्याच्यावरून आपल्याला ए आणि एच डिक्लेअर करायचं आहे. 2.01, मग ए ला काय म्हणणार तुम्ही 2 आणि एच ला 0.01, बरोबर काय. मग एफ ऑफ एक्स जर 3 ची पॉवर एक्स आहे तर एफ डॅश ऑफ एक्स काय येणार, ए ची पॉवर एक्स इंटू लॉग ए म्हणजे 3 ची पॉवर एक्स इंटू लॉग 3, म्हणून तर लॉग 3 ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 1.0986, बरोबर. आता एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे एफ ऑफ 2.01 इज अप्रॉक्सिमेटेड टू एफ ऑफ 2 प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ 2. एफ ऑफ एक्स काढा म्हणजे एफ ऑफ ए काढा, एफ ऑफ 2 3 ची पॉवर 2 म्हणजे 9, बरोबर. वाचते का बाहेर, आणि एफ डॅश ऑफ 2 म्हणजे 3 ची पॉवर 2 इंटू लॉग 3 म्हणजे 9 इंटू 1.0986. 9.877. फिर को इसको मल्टीप्लाई भी करना है ना, मल्टीप्लाई पण करायचं आहे. 9 प्लस 0.01 इंटू 9.8774. फाइनल आंसर विल बी 9 प्लस 0.09, 2 डिजिट इकडे सरकेल ना, 8774. अँड फायनल आन्सर विल बी काय असेल, 9.098774. दिस इज ऑल अबाउट अप्रॉक्सिमेशन. मग कळतंय का हाऊ वी आर युझिंग द डेरिव्हेटिव्ह टू फाइंड आउट दीज कॉम्प्लिकेटेड व्हॅल्यूज, अँड नियरली वी ट्राय टू फाइंड आउट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता त्याच्यानंतर इन्क्रीजिंगली रोल्स थेरम, एलएमव्हीटी. ओके, तुम्ही काय करा आता, एक छोटासा ब्रेक घ्या, मग बाकीचं पाहू.